लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला असं पाहायला मिळालं, अद्वैत आणि कला या दोघांनीही वळसंब्याला जाऊन देवी आईची पूजा केलेली असते. कुंकुमार्जनचा विधी हा या दोघांनी संपूर्ण केलेला असतो. गुरुजी म्हणतात, हे व्रत खूप कठीण होतं, तरीसुद्धा तुम्ही न डगमगता पूर्ण केलं. देवी आईने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आता हे सर्व रोहिणी ऐकत असते, कारण तिने या व्रतामध्ये खंड पडावा म्हणून कलाच्या अवतीभोवती आग लावलेली असते आणि अद्वैतने तिथे येऊन कलाला सुद्धा वाचवलेलं असतं आणि या दोघांच्या हातून जोडीने तो विधी पूर्ण करून घेतलेला असतो. आणि गुरुजीसुद्धा खूप खुश असतात. गुरुजी म्हणतात, तुम्ही केलेली सेवा देवी आईपर्यंत पोचलेली आहे आणि तिनेच तुम्हाला ही सुखी संसाराची सूत्रे त्यांच्या हाती ठेवतात. म्हणजे हा एक ग्रंथ त्यांच्या हाती देतात आणि सांगतात की शाप निवारण करण्यासाठी यामध्ये ज्या ओव्या आहेत त्यांचा अर्थ तुम्हाला लावायचा आहे. ती कोडी उलगडायची आहे. त्यामध्येच तो शाप निवारणाचा मंत्र दडलेला आहे. तर अशा पद्धतीने देवी आईने तुमची पूजा स्वीकार केलेली आहे आणि हा शाप निवारण्याचा मंत्र दो ते गुरुजी अद्वैत आणि कला यांच्या हातावरती ठेवला.